उन्हाळ्यात आपल्या अंगात प्रचंड घाम येत असतो. त्या घामाने आपले संपूर्ण शरीर भिजून निघत असते. हा घामाचा दीर्घकाळ अंगावर साठून राहिल्याने त्याची दुर्गंधी येऊ लागते. आपल्या अंगाला येणारी घामाची दुर्गंधी नकोशी वाटणारी असते. त्याबरोबर या घामाच्या दुर्गंधीने काही वेळ चौघात ओसरल्यासारखे वाटते. यासाठी केमिकल-युक्त रासायनिक परफ्यूम, डिओ स्प्रेचा वापर करण्यापेक्षा आपण काही नैसर्गिक पद्धतीचा वापर करू शकतो. त्यामुळे शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होत असते. शरीरातून आपली घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांचा आपण वापर करू शकतो ते जाणून घेऊयात. लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ॲसिड बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे घामाची दुर्गंधी कमी होते. त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस थेट अंडरआर्म्सवर किंवा अंघोळीच्या पाण्यात मिसळून देखील वापरू शकता. खोबरेल तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म घामामुळे येणारी दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. आपण रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावा आणि शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो त्या भागाला देखील खोबरेल तेलाने मालिश करा. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म घामातून दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. बटाटा हे एक नैसर्गिक क्लीन्झर आहे, जे त्वचेतील अस्वच्छता काढून टाकते. यासाठी आपण कच्चा बटाटा बरोबर मध्यभागी अर्धा कापून थेट घाम येणाऱ्या भागावर घासल्याने घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. तसेच मिठामध्ये असलेले शुद्धीकरणाचे गुणधर्म त्वचेच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या सूक्ष्म जंतूंना नायनाट करून घामाची दुर्गंधी दूर करतात. यासाठी आपण रोज कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. त्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. आपण अशा नैसर्गिक पद्धतीने घामाची दुर्गंधी दूर करू शकतो.